हॅलो. सांगितलेल्या कामाचं काय झालं? गौरी कुठे? मी काय तुम्हाला फुकट पोसायला ठेवलंय काय? नाही नाही, आधी तिला पकडायचं. अरे अख्खी मुंबई पालथी घाला. ती जिथं कुठे असेल तिला शोधून काढा आणि माझ्या समोर आणून बसवा. कळलं का? आणि त्याशिवाय पैसे मागायला यायचं नाही पुढचे. कळलं? चल ठीक आहे. होईल हे काम पण होईल. अनु बेटा, आता एक गोष्ट करायची. आता खाली जायचं आणि असं दाखवायचं की काहीच झालं नाही, एकदम नॉर्मल. आणि मग बघत राहा त्या लोकांची नाटकं कशी वागतायत ते. आणि काही झालं तरी मी प्रॉमिस करते तुला, ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होणार नाही म्हणजे नाही. ज्या पद्धतीने अन्नपूर्णेने मला त्या कमळीसाठी घराच्या बाहेर काढलं होतं, अगदी त्याच पद्धतीने ती कशी वाजत गाजत घरात आली होती ना, अगदी त्याच पद्धतीने मी सुद्धा तिला घराबाहेर काढणार, वाजत गाजत. त्या कामिनीला फार हलक्यात घेतलंय तिने, खूप हलक्यात घेतलंय. पण ही कामिनी म्हणजे नागिण आहे, नागिण. कधी काळी तिच्या शेपटावर जो काही पाय पडला होता तेव्हापासून तो जो काही डंख मारण्यासाठी म्हणून ती वाट बघतेय ना, असा डंख मारेल ना का कळणार नाही तिला. लक्षात ठेवा, कमळीचे या घरातले आता फक्त शेवटचे दिवस राहिलेले आहेत. ओ सरकार, नाही इतकं टक लावून बघू नका तिच्याकडं. तुमचीच नजर लागायची तिला. नाही नाही, सॉरी सॉरी, कमळी वहिनीला. आता वहिनी म्हणाल पाहिजे. मला यायला थोडासा उशीर झाला. ऍक्च्युली थोडंसं डोकं दुखत होतं म्हणून आराम करत होतो आज. ये. राजन, अरे काही हरकत नाही. तू येईपर्यंत आम्ही आमच्या सुनेला बघत होतो. कमळी, ये ना, ये बस. खूप छान दिसतेस आज. खरं तर या लग्नाला माझी मान्यता नव्हती. म्हणजे माझ्या मनासारखी मला हवी तशी सून तू नाहीयेस. मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुझं आणि ऋषीचं लग्न व्हावं. मला कायमच तुझा राग आलाय. कायमच असं वाटायचं की तू संधी साधू आहेस. मुद्दाम माझ्या ऋषीला तुझ्या जाळ्यात अडकवलंस. नयनतारा मॅडम अजून लई बोला. खरं काय बी करून नकार द्या. मला तर कुठे हे लगीन करायचं. येस नयनतारा आंटी, नाही करणार लग्न असं बोला प्लीज. पण हे सगळं माझं आधीचं म्हणणं होतं. तू आमच्या प्राजक्तासाठी जे काही केलंस ना, ते मी कधीच नाही विसरू शकत. मी कायम त्या बाबतीत तुझी ऋणी असेल. पुढे जाऊन कॉलेजमध्ये तू GS झालीस. इतके चांगले चांगले निर्णय घेतलेस. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड.
हळूहळू तुझ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला ग. आणि काही काळाने हे कळलं की इतकी वर्ष अन्नपूर्णाताई ज्या नातीची वाट बघतायत ती त्यांची मोठी नात तू आहेस. आणि मग तर माझं मत पूर्णच बदललं. कारण जी मुलगी अन्नपूर्णाताईंची नात आहे ती वाईट कशी असेल. माझा अन्नपूर्णाताईंवर पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच मी हा निर्णय घेतला. तुला स्वीकारलं. फक्त कमळी तुला थोडं बदलावं लागेल. मी सांगेन शिकवेन तसं वागावं लागेल. हे बघ, मी तुझ्या शिक्षणाच्या विरोधात अजिबात नाहीये. तू शिक, हवं तितकं शिक, खूप मोठी हो. तुझं स्वप्न आहे की तू ज्या गावातून आली आहेस तिथल्या मुलामुलींकरता तुला शाळा कॉलेज बांधायची. तुझ्या या स्वप्नाला मी सुद्धा माझा हातभार लावेन. माझा फुल सपोर्ट आहे तुला. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझा विश्वासघात कधी नको करू. मला खोटं बोलणारी लोक अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे जर अशी काही गोष्ट असेल जी ऋषीला माहिती नाहीये, मला माहिती नाही आणि तुला सांगायची असेल तर ती आता सांगून टाक. कारण नंतर ती गोष्ट कळली तर तुला त्या गोष्टी करता माफी मिळणार नाही. कमळे प्लीज काही बोलू नकोस. ही योग्य वेळ नाहीये. आत्ता जरी ते आपल्याला हसत खेळत दिसत असल्या ना तरी बऱ्याच गोष्टी क्रिटिकल आहेत. हे बघा, अजून जर त्यांना एखादा मोठा धक्का बसला ना तर स्ट्रोक येऊ शकतो. सॉरी मॅडम, उद्या माझं काय होईल ते मला माहीत नाही. खरं आज मी काहीच सांगू शकत नाही. आजींसाठी मला हे लपवावंच लागणार आहे. बोल कमळी. होय,